आज हमने जो कार्रवाई वो स्थगित करने का काम हुआ है। कल रात को हम माननीय मुख्यमंत्री महोदय से मिले थे, उनको भी हमने विनंती की थी कि ये धारावी अंतर्गत प्रोजेक्ट के अंतर्गत प्रकल्प है। धारावीतील अवैध मशीद बांधकामावरील कारवाई विरोधात खासदार वर्षा गायकवाड एवढ्या आक्रमक का झाल्यात? सबको पता है कि हम सब एक है, सब लोग साथ में मिलकर यहाँ पे लड़ाई लड़ने का, चाहे मंदिर हो चाहे मस्जिद हो। वर्षा गायकवाड कुणासाठी एवढा आटापिटा करतायत? मुस्लिमांसाठी? अजिबात नाही। हा स्टंट आहे त्यांच्या बहिणीसाठी, ज्योती गायकवाड यांच्यासाठी। काँग्रेस नेत्या म्हणून वर्षा गायकवाड यांच्या रक्तात घराणेशाही भिनलीच आहे। वडील एकनाथ गायकवाड यांच्या निधनानंतर त्या स्वतः खासदार झाल्या आणि आता बहीण ज्योती गायकवाड यांच्या आमदारकीसाठी धारावीची जमीन सुपीक करणं सुरू आहे। मला या गोष्टीचा नेहमीच अभिमान राहिला की माझा परिवार आहे आणि परिवाराच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये सामील होणं हे आमचं कर्तव्य आहे। मी इथे समाजकार्य पहिल्यापासूनच करत आले आहे। गायकवाड साहेब तुम्हाला माहिती आहे, इथे आपले 3 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते, 2 वेळा खासदार म्हणून निवडून आले, वर्षाताई इथे 4 वेळा आमदार म्हणून निवडून आले। त्यामुळे आमचा धारावीचा जो संबंध आहे तो परिवाराचा संबंध आहे। काँग्रेसची घराणेशाहीची कीड गावागावातल्या काँग्रेसच्या घराण्यांमध्ये चांगलीच वाढतीये आणि जोपासलीही जातीये। धारावीतल्या आंदोलनाचा दिखावा आणि बहिणीला निवडून आणण्याचा कावा आम्हाला कळतोय बरं का।